मी या ठिकाणी एक युवा ॲडव्होकेट मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे ज्यावेळी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यामध्ये हल्ला झाला होता त्यावेळी त्या कारमध्ये आमच्या चळवळीतील एक युवा वकील ॲडव्होकेट श्रिया तसंच बाळकृष्ण निडाळकर ही दोन मंडळी होती. मी ॲडव्होकेट बाळकृष्ण निडाळकर यांना विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. हा मुलगा विशेष आहे. आमच्यावर हल्ला झाला तेव्हा हा गाडीत पुढे पळत होता उतरून त्या लोकांना मारत, म्हणून हा मुलगा विशेष. सर्वांना नमस्कार करतो. मी जास्त वेळ घेणार नाही. मी फक्त तेवढा एक इन्सिडेंट सांगेल आणि मी थांबेल. हॅलो, चालणार आहे ना? एक थोडक्यात मांडतोय. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन आम्ही 55पेक्षा जास्त सभा केलेल्या आहेत. ॲडव्होकेट असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी सरांबरोबर मी प्रत्येक ठिकाणी गेलो आहे. मी पुण्यातलाच वर्णन फक्त सांगेल. दिवसभर आमची कामाची गडबड होती आणि त्याबरोबर कसं जायचं, निखिल वागळे सरांना कसं घेऊन जायचं, ही सगळी चर्चा चालू असताना दुपारी आमच्या ॲडव्होकेट असीम सरोदे सरांच्या घरी पोलीस आले. पोलिसांनी सांगितलं की तुम्हाला सभेला जाता येणार नाही. सरांनी विचारलं की अडचण काय आहे, आमच्याकडे परमिशन आहे, सर्व गोष्टी आहेत, पण का नाही जाता येणार. मग त्यांनी सांगितलं की थोडं तिथे गोंधळाचं वातावरण आहे, तुम्ही सभेला जाऊ नका. खूप सारे प्रश्न विचारल्यानंतर निखिल वागळेंनी प्रश्न विचारले. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही ऑनलाईन घ्या. ऑनलाईन यायचा संबंध नव्हताच. शेवटी नाही हो करता करता तब्बल 4 तास त्यांनी आम्हाला घरी असीम सरोदेंच्या घरी थांबून ठेवलं. त्यानंतर आम्ही निघालोनंतर माझ्या गाडीमध्ये ॲडव्होकेट श्रेया माझी सहकारी, मागे निखिल वागळे सर होते, असीम सरोदे सर होते, विश्वंभर चौधरी सर होते. पुढच्या चौकात गेल्यावरतीच आमच्यावरती हल्ला झाला. हा हल्ला झाला त्यावरती गाडीवरती खूप सारी मुलं चढली, अंडी फेकली. हा हल्ला मला असं वाटलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली, इथे त्यांचा मृत्यू झाला असं मला वाटलं. पुढच्या चौकात गेल्यावरती त्यांनी काचा फोडल्या. असे तब्बल 4 ठिकाणी हल्ले झाले. शेवटचा हल्ला हा एवढा भयानक होता की मी स्वतः गाडीच्या पुढे पळत होतो. गाडी सर्व युवकांच्या हातामध्ये रॉड होते. ते भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी होते, अजितदादा गटाचे काही गुन्हेगार होते, पतित पावन संघटनेचे लोक होते. आता हे लोक सर्व माझ्या बऱ्यापैकी परिचयाचे होते. त्यांच्या हातामध्ये काठी, रॉड, मोठे मोठे दगड. त्यांनी मागणं हल्ला केला. मागणं हल्ला केल्यानंतर त्यांनी एकाने रॉड टाकला. तो असीम सरांना लागायचा राहिला होता कारण की काच फुटली. आणि पुढे आम्ही त्यांना सर्व बाजूला काढत त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो. हे करत असताना मला असं वाटलं की हा लोकशाहीवरती झालेला हल्ला आहे आणि ह्याचा निषेध आम्ही त्या दिवशी केला. आणि प्रत्येक युवकाला मी इथे सांगेन की तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की हे जे सरकार आहे हे लोकशाहीच्या विरोधात सरकार आहे. ही लढाई माझी नाही आहे, ही लढाई शाहू महाराजांची नाही आहे, ही लढाई असीम सरोदेंची नाही आहे, ना ही लढाई विश्वंभर चौधरींची आहे. ही लढाई आहे मोदी विरुद्ध आम्ही भारताचे लोक. एवढेच. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.